हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. आणि आम्ही आहोत हरिहरेश्वरमध्ये अलाइव बीच रिसॉर्टमध्ये. आणि या रिसॉर्टचा डिटेल्ड टूर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर, तुम्ही बघितलाच असेल. लास्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेल टूर दिलेली आहे. नसेल बघितला तर आत्ता तुम्ही चेक करू शकता. माझे बाकीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील, जसे की आम्ही आता दिव्यागरवरून आरावी आणि श्रीवर्धन तिकडून आलो, तर ते मी दिव्यागरचं पूर्ण एक आयटनरी, इवन दिव्यागरमध्ये सुद्धा तुम्हाला कुठे राहायचं असेल, एक छान असा रिसॉर्ट जिथे आम्ही राहिलो होतो त्या रिसॉर्टची सुद्धा मी तुम्हाला टूर दिलेली आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. बजेट स्टेमध्ये किंवा लक्झरियस प्रॉपर्टी आहे ती, आणि बजेटवाल्यांसाठी बजेट स्टे देखील तिथे अवेलेबल आहे. आणि तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. हॅलो, तर आम्ही चाललेलो आहोत हरिहरेश्वर इथला बीच बघायला. आमच्या रिसॉर्टपासून फक्त 2 मिनिटवर आहे, तर आम्ही वॉक करत चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता. हां, आवाज येतोय. अर्धा मिनिट आवाज येतो सगळं. हां, ठीक आहे ना. अशा आपल्यासारखे टाइमपास करत जाणार तर जास्त वेळ लागणार. तर बघा, सगळी ग्रीनरी आहे. तर मी फुल रिसॉर्टचा टूर देणार आहे. तो व्हिडिओ वेगळा असणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. चला पटकन. अरे, या पाण्याचा आवाज येत होता. हा, येतोय ना. मग सनसेट व्हायला आला. नेहमी आपल्याला रात्रीच, मग काय फायदा जाऊन. मग सकाळी जायचं होतं. तर आता आपण बीचवर पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला मस्त असं सनसेट दिसत असेल. इथे विहीर पण आहे. वाव, सनसेट. चला पटकन आधी बीचवर जाते मी, नाही तर सनसेट होऊन जाईल. वाव, अलाइव बीच रिसॉर्ट पासून फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर इथे मस्त असा समुद्र किनारा आहे, तुम्ही बघू शकता. आणि प्रायव्हेट समुद्र किनारा या अलाइव बीच रिसॉर्टला लाभलेला आहे. खूप सुंदर वाटतं आणि खूप क्लीन आहे हा समुद्र किनारा. मला खूप आवडला. इथे ना थोडी व्हाईट वाळू आहे, थोडी ब्लॅक वाळू आहे. आरावी बीचवरती पूर्ण व्हाईट वाळू होती. मला आरावी बीच खूप आवडला. आरावी बीचलाच कोंडिवली बीच असेही म्हणतात. आपण आरावी बीचचे व्हिडिओ या व्हिडिओच्या नंतर येणारच आहे, ते पण तुम्ही लवकरच बघणार. ये सो मस्त आहे. मी आलेली आहे हरिहरेश्वर बीचवर. वेलकम टू हरिहरेश्वर बीच. So beautiful it is. Wow.
सनसेट बघा प्लीज. मी पटकन जाते पाण्यामध्ये कारण सनसेट होत आलेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण सनसेट होत आलेला आहे आणि आय डोंट वॉन्ट टू मिस इट. प्लीज चला लवकर. तिकडे आग लावली आहे पण मला दिसते आग लागली आहे इथे, म्हणजे लावली आहे, कचऱ्याला लावली असेल. वाव, इकडे डोंगर बघा. काय मस्त. हा, बालीपेक्षा भारी आहे. तर मी ना आता सध्या खूप घाईघाईत पळतेय कारण ना इथे सनसेट होत आलेला आहे. हो, क्लीन आहे, खूप क्लीन आहे. एक मिनिट. तर मला काय बोलायचं होतं विसरली. तर मला सनसेट दाखवायचा तुम्हाला. वेट. वाव, वाव. सूर्य हळूहळू अस्ताला जात होता आणि आम्ही समुद्राच्या खळखळत्या लाटांमध्ये मस्त एन्जॉय करत होतो. दूर बघितलं तर 1-2 जण दिसले मला, ते पण आमच्या रिसॉर्टचे. तसं पाहायला गेलं तर पूर्ण समुद्र किनाऱ्यावर आम्ही फक्त दोघेच होतो. शांत असा समुद्र किनाऱ्यावरती आम्ही वेळ घालवला आणि अंधार पडल्यावरती आम्ही निघालो रिसॉर्टवर जायला. कोणच नाहीये बीचवर. अरे इथे नव्हतो आलो आपण, रस्ता तिकडे, आय थिंक तिकडे तो आहे. तो आहे. रस्ता नाही भेटत आहे आम्हाला. बीचवर आता कोणच नाहीये, सर्व लोक आपापल्या रिसॉर्ट मध्ये गेले. तर चला, मी आता भेटते तुम्हाला डिनरच्या टायमिंगला. बाय. होय, ह्याचं पडलं. आता काय झालं माहितीये, आम्ही निघालेलो बीच वरून आणि समुद्रात मोती शोधला. मोती आणि मोती शोधण्यासारखं. हो, पडला. आणि ना माझा ट्रायपॉड जो आहे त्याचा जे ब्ल्यूटूथ की असते फोटोज काढण्यासाठी, व्हिडिओज रेकॉर्डिंगसाठी जी ब्ल्यूटूथ की असते ना, तीच पडली कुठेतरी आणि माहितीच नाही. आम्ही पुढे गेलो, नंतर माझ्या लक्षात आलं अरे ट्रायपॉडला ब्ल्यूटूथ कुठे गेलं ट्रायपॉडचं. मग आम्ही परत रिटर्न तिथपर्यंत गेलो आणि मोबाईलची बॅटरी लावून सर्वीकडे शोधलं. मग फायनली भेटलं. पण आता त्याला सगळी वाळू लागलेली आहे. बघावं लागेल आता घरी रिसॉर्टवरती जाऊन हे चालू आहे की काय झालं काय माहिती. आता आधी मी रिसॉर्टवर जाते पटकन, नाहीतर रस्ता. हा, चप्पल घालते आधी.
हे असं होतं घाईघाईत. त्याच्या सकाळी येऊ ना आपण, मस्त सकाळी येऊ आपण. चला भेटूया आपण डिनरला. थँक गॉड माझी ब्लूटूथ की सापडली. गप्पा. मोरया हर हर. महादेव. तर इथे असं संध्याकाळी टी टायमिंगसाठी चहा कॉफी पिण्यासाठी तुम्ही बसू शकता. मस्त असं लाइटिंग केलेलं आहे आणि समोरच बीच आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत इथे आमच्याच रिसॉर्टचं रेस्टॉरंट आहे तिथे कॉफी प्यायला. ॲक्च्युली 7 वाजलेत आणि हा आपण उद्या चटई घेऊन जाऊया. मला कोणी ड्रायव्हिंग करायला सांगितले? एका जागेवर बसून राहू शकता. तर आता आम्ही आले जेवायला रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमध्ये. तर थाली आलेली आहे, ही व्हेज थाली आहे. ह्याच्यामध्ये आहे डाळ राईस आणि वालची भाजी आहे, बटाट्याची भाजी आणि सलाड, लोणचं, कांदा, लिंबू, भाकरी, तांदळाची भाकरी आहे, पापड आहे, ताक आपण खात नाही तर त्यामुळे साईडला काढून ठेवा. या थाळीमध्ये स्वीट डिशमध्ये गुलाबजामुन किंवा श्रीखंड असे 2 ऑप्शन्स होते. तर मी घेतलेला आहे श्रीखंड चपाती. मला आवडते आणि आज मला जास्त भूक नाही आहे म्हणून मी खाणार आहे श्रीखंड चपाती. चला. माझी श्रीखंड चपाती खाऊन झाली आणि ते फिश फ्राय चालू होतं. मला आतून मस्त असा फिशचा सुगंध येत होता. तर मग मला पण फिश फ्राय खायचं मन केलं म्हणून मी मागवली आहे पॉम्फ्रेट फ्राय. तर चला खाऊन बघूया कशी आहे. खूप मोठी साईजमध्ये आहे ही फिश. संपवायची आहे आता मला. चला. पॉम्फ्रेट फ्राय मस्तपैकी. पॉम्फ्रेट फ्राय खूप मस्त डिलिशियस होतं आणि फ्रेश फिश होती. मला खूप आवडली आणि जेवण झाल्यावरती मी मागवला आहे एक मोदक. तर स्वीटमध्ये मी मागवलेला आहे मोदक. इथे मोदक आहे 35 रुपीजला आणि कृष्णा तर काय खाणार नाही आहे, मी खाणार आहे आणि खूप गरम आहे. वाफ निघते, दिसते का वाफ? तुम्हाला नसेल दिसत. थांब येतो तुझ्याजवळ. ड्रोन 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 ड्रोन. खाऊ का? गरम आहे खूप. अरे ही पोरगी साजूक तू पतली ही. गरम आहे, वाफा दिसत आहे. नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्यावर हिरण शिंदे
त्यांनी आज मच्छी खाल्ली, त्यानंतर वरण भात खाल्ला, त्यानंतर श्रीखंड चपाती खाल्ली आणि त्यानंतर शेवटी थोडी पोटात जागा होती तर त्यांनी एक छोटासा मोदक मागवला. मोदक कसा होता तुमचा? मस्त होता. मस्त होता. ओके, अजून काय तुम्हाला बोलायची इच्छा आहे मोदकबद्दल? मोदक छान होता, खूप जास्त गोड पण नव्हता आणि कमी गोड, मस्त होता. तुम्हाला नसता आवडला, तुम्ही लय गोड खाता. आणि धुवायला का जाऊ, तुम्ही इथेच ठेवते. तुम्ही फक्त हात धुवायला जा. मोदक खाऊन झाल्यावर मस्तपैकी आम्ही रिसॉर्टच्या इथे बाहेरच फेरफटका मारायला आलो. खूप छान वाटत होतं आणि थंडी काही जास्त नव्हती, पण वातावरण खूप छान होतं. इथे व्हेकल पार्किंगसाठी सुद्धा जागा आहे. आम्ही आमची गाडी इथेच पार्क केलेली आहे आणि हा रिसॉर्टचा मेन गेट आहे एंट्रीचा. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि सकाळी लवकर उठून आम्हाला जायचं आहे समुद्र किनाऱ्यावर. तर भेटूया आपण त्या न्यू व्लॉगमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. बाय. How it's supposed to